नमस्कार मंडळी, मी संस्कृती थोडं तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मंडळी, मी आली आहे सुरगाण्याला, कारण मला सुट्टे आता एक 8 दिवस, तर त्यामुळे मी आली आहे सुरगाण्याला। आणि मला येऊन 1-2 दिवस झाले आणि मी आता चालली आहे केंद्रात। इथे स्वामी समर्थांचं केंद्र आहे, प्रति अक्कलकोट सुरगाणा असं आहे त्याचं नाव, आणि खूप साक्षात मानलं जातं। आणि आज गुरुवार आहे आणि मी इथे आलेली आहे, तर मी चालली आता तिकडे। आणि त्याचबरोबर मी दुपारी काहीतरी बनवलं होतं आणि काहीतरी आर्ट केलं होतं, ते तुम्ही बघा। तोपर्यंत मी जाते तिकडे, कंटिन्यू करा। चला तर आता जाऊया आपण। मंडळी, मी हे जे कलर आहेत ते नाशिकवरून आणले आहेत। ॲक्च्युली हे सगळे जुने झालेले होते आणि काही कोरडेही पडले होते, त्यात मी थोडंसं गरम पाणी टाकून ते नॉर्मल केले आहेत कलर, मीन्स थिक केले आहेत कलर। आणि त्याचबरोबर ज्या एकदमच संपलेले कलर होते त्यांना मी वॉश करून आता त्यांना मी पेंट करणार आहे। काहीतरी बनवूया म्हटलं यापासून, ते फेकून देण्यात काय अर्थ नव्हता, म्हटलं त्याचं काहीतरी बनवूया आपण। चल तर आता काहीतरी बनवते मी, बघा। तर मी बॉटल पेंट्स करते आता, कारण मी हे जे कलर तर मी आता पेंट करायला घेतले। हे जे कलर आहेत ते मी नाशिकवरून आणले आहेत। ॲक्च्युली आमचे जुने कलर होते, हे पूर्ण असे ड्राय पडले होते, त्यात मी थोडंसं गरम पाणी टाकलं आणि अर्धा तास तसंच ठेवलं, तर त्यामुळे ते पुन्हा नॉर्मल जसे कलर असं तसेच झाले, तुम्ही बघू शकतात, हे बघा। आणि जे एकदमच पूर्ण खराब झाले होते बॉटल्स किंवा त्याच्यात काहीच कलर उरले होते, त्याच्यामध्ये मी ते वॉश केले आणि त्याला आता मी पेंट करणार आहे आणि त्याचा काहीतरी यूज होईल असं काहीतरी बनवणार आहे। आणि म्हटलं ते तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी व्हिडिओ बनवते। आता बनवूया आपण, काय बनतं यापासून, किंवा शोसाठी पण, असं शो पीस म्हणून पण आपण ठेवू शकतो ते। मी ॲक्रेलिक कलर घेतले, ते पण थोडे ड्राय झाले, ॲक्च्युली इथेच होते ना सुरगाण्याला, आणि आता आमचा बराचसा यूज नाही आहे त्याचा, त्यामुळे ते अशा पद्धतीने मी कलर केले आहेत ते। आता त्यावरती काही इमोजीस वगैरे काढून डिझाईन करूया त्याला आता। ॲक्च्युली कलर थोडासा जास्त पातळ झाल्यामुळे तो थोडासा स्प्रेड झाला आहे, आणि इथेही थोडासा स्प्रेड झाला आहे, ठीक आहे। A few moments later.
गुड आफ्टरनून. तर मंडळी आज आलो आहे आम्ही हातगडला आमच्या देवीला, कारण सुरगाण्यावरून एक अर्धा तासावरतीच आहे आणि सुरगाण्याला आलं की तेव्हाच देवीला येणं होतं मोस्टली, त्यामुळे आता आलो आहे आम्ही. आणि काल मंदिरात गेलो ते तर तुम्ही बघणारच आहे व्लॉगमध्ये. चल आता आपण जाऊया आणि दर्शन करूया. खूप छान वातावरण झालं आहे इथे, खूप मस्त वाटतंय. मला दाखवते. सापुतारा साधारण 10-15 किलोमीटरवरती आहे. जवळ आहे आम्हाला सापुतारा. मम्मी आणि मोठी मम्मीला घेऊन आली मी. मम्मी आलेली होती. दर्शन झालंय आहे आणि खूप जोरात पाऊस चालू झाला आहे आणि थोडा प्लॅनमध्ये चेंज आहे. आणि आम्ही आता चाललोय सापुतारा. इथून सापुतारा 10-15 किलोमीटरवरती असल्यामुळे आम्ही चाललोय. आम्हाला गाडीत गॅस पण भरायचा होता आणि पेट्रोलही टाकायचं होतं. इथे जवळपास नाही आहे, म्हटलं ते टाकूया आणि मग जाऊया घरी. बापरे जोरात पाऊस आला. हा बघ, बापरे केवढा पाऊस येतोय. तर आता आम्ही आलोय सापुतारा. गॅस टाकलाय मी आणि पेट्रोल पण भरले गाडीत. खाली जायचं होतं, उतरायचं होतं, बोटिंग वगैरे. म्हटलं बघूया थोडं जाऊ, पण खूपच पाऊस येतोय. पण चक्कर तर मारूया म्हटलं. खूप दिवसांनी, किती दिवसांनी आलो आपण. इथे बोटिंग वगैरे लहान पोरांना खेळण्यासाठी आहे. बरंच काही काही इथे. हो, आता एक्झिबिशन पण चालू असेल. ऑगस्ट महिन्यात एक्झिबिशन असतं. खूप छान आहे. चला आपण जाऊया आता. मग काही खायला जाऊ आपण. इकडे पार्किंग आहे. एक्झिबिशन इथंच असतं ना, पुढे असतं वाटतं. इकडे बोटिंग साठी आहे. हॉटेल्स आहेत. कधीतरी आलो सगळे की तुम्हाला दाखवेल निवांत सगळं. दीदी उभी